मतदान, स्वामी मठ, रील शो आणि हेअर पॅक सगळं एका दिवसात मी कसं जमवते ते ह्या ब्लॉगमध्ये पहा. नमस्कार मैत्रिणींनो, मी राजेश्री. तुम्ही बघताय माझा डेली ब्लॉग. आजचा दिवस खूप खास होता कारण आज आम्ही गेलो होतो वोटिंगसाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मी डेली रुटीन ब्लॉग घेऊन येते. नो फिल्टर, ओन्ली नॅचरल. असं माझ्या घरातील वातावरण असतं तेच मी तुमच्याशी शेअर करते. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आता म्हणजे नाही का सणासुदीला पुरणपोळी केली, की एकच आपल्याला मज्जा येते ती म्हणजे दुसऱ्या दिवशी पुरणपोळी खायची. तर मस्त गरम केल्या पुरणपोळ्या, त्यावर टाकलं आहे तूप आणि आता चहा ठेवला आहे. मस्त असं पुरणपोळी आणि चहा खाणार. तर हे रील्स शूट करायची होती या साडीची, त्यामुळे मी ही सकाळपासूनच साडी घातली होती. हीच साडी घालून मी वोटिंग करायला जाणार आहे. त्यासाठी ही साडी घातली आणि हा ब्लाऊज. तर इथे शूट वगैरे सगळं चालू होतं. रोजिष्णूने माझं शूट घेतलं आहे. वेगवेगळे पोजेस त्याला सांगितले, तर व्हिडिओज काढायला सांगितले. खूप सुंदर अशी साडी आहे. चला आपण वोटिंग करायला जाऊयात. तर निघाले. इथे ना सर्वजण माझ्याकडेच बघत होते. त्याआधी ना इथे ना यांनी तिकीट घेतलं जे घेतात ते आणि आम्ही निघालो. तर आमच्या इथेच म्हणजे मी जिथे राहत होते तिथेच आमचं तिकीट आधी होतं. ते काय म्हणतात पावती वगैरे, तर ते घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो वोटिंगच्या सेक्शन म्हणजे जे एक स्कूल आहे तिथे आमचा नंबर आला होता. त्यानंतर आणि ब्लॉग तुम्हाला लेट येत आहेत, पण मला हे टाकायचेच होते म्हणून मी टाकते. वोटिंगसाठी जाताना आम्ही रोचेष्णू आणि डुगुला मुलांना ट्युशनला सोडून आलो आणि इथे पोहोचल्यानंतर इथे म्हणजे ना खूप लोकं असे बघत होते की मी काय वेगळं घातलंय का? आणि असं वाटत होतं यांना की काल संक्रांत, काल नाही काही साडी वगैरे घातली असेल, आज काही नाही घातली आहे. पण मी असंच घातलं म्हणजे मला काय वाटलं की घालावं आणि रिव्ह्यू पण होईल आणि मस्त अशी साडी देखील होईल. वोटिंग वगैरे झालं त्यानंतर आम्ही घरी निघालो. येतानाच त्यांना म्हटलं आज गुरुवार देखील आहे, चला आपण स्वामी मठात जाऊयात. तर म्हणजे कसं माझी इच्छा देखील पूर्ण होईल. अशीच की रिकामं मंदिर कधी दिसत नाही, म्हणून त्यांना म्हटलं चला. तर इथे ना आम्ही पोहोचलो. स्वामी मठात गेलं की एक वेगळीच ऊर्जा येते. खूप रिफ्रेश वाटतं. जो की ताण असतो ना आपल्या डोक्यावर, तो पूर्ण निघून नाहीसा होतो असं वाटतंय आणि स्वामी माझ्या कंटिन्यू सतत माझ्या पाठीशी असतात. जे म्हणजे मी कधी देखील असा विचार केला ना काय होईल काय नाही, डायरेक्टली फोटो येतो किंवा व्हिडिओ रिक्षावर काहीतरी येतं. अशा प्रकारे स्वामी माझ्यासोबत भेटतात आणि ते मला कधीही सांगतात की मी आहे तुझ्यासोबत. तू काय टेन्शन नको घेऊ, काळजी करू नकोस, मी आहे. म्हणून मी मस्त अशी रिलॅक्स होत असते. फ्रेश वाटतं. तर कोण-कोण स्वामी भक्त आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही अ, पुरणपोळी चहासोबत खातात का ते देखील सांगा. तर इथे मी प्रसाद वगैरे घेऊन यांना देखील म्हटलं तुम्ही देखील दर्शन घ्या आणि आपण निघूयात. कधी-कधी असं वाटतं की स्वामी नसते तर माझं काय झालं असतं? कारण मी खूपदा असा विचार केला की स्वामी पाहिजे सोबतच. तर आता आम्ही आलोत घरी आणि मुलांना देखील आणलंय. ट्युशनला आम्ही जाताना सोडलं होतं आणि आता काय करणार आहे, जेवण तर खूप आहे. आता फक्त भात बनवणार आहे आणि जेवण वगैरे करून घेणार आहे. वोटिंग तर केली. तुम्ही केली का? इकडे बघा असं. तर यांनी पण केली. दाखव तुमची स्लो मोशन मध्ये येते. सध्या तर याच्यात प्रसाद खांडेकरच्या रोलमध्ये गेले. प्रसाद खांडेकर कसं करतो? असा करतोय खरंच प्रसाद खांडेकर. लगेच आठवतं त्याचं किती वेळ त्याला मारलं तरी किती वेळ. कधी सकाळी आ लागलं मला असं म्हणतो का कधी सकाळी. चला आता भात बनवते. भात करत नाही चला आणि थोड्या वेळाने भेटते परत दोघी शेअर करायची. आणि आता एक हेअर पॅक आला होता ना, त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. त्याआधी माझ्या या पोराच्या अतरंगीपणा पहा. रोबोट तो म्हणतो मी रोबोट बनले. रबट टबोरो काय बनला तू? रोबोट सारखं करून दाखव.
असं हा असं स्ट्रेट चलते. रेड आणि हा असं चलतं स्ट्रेट. चड्डी चड्डी तर केरेटिन काय असतं हे केरेटिन म्हणण्यापेक्षा मी काय केलं, खूप विचार केला की मी काय करू, पण माझे केस खूप थिन आहे. त्यामुळे मी मिशोवरचा हा केरेटिन मास्क घेतला आहे. त्याची किंमत बघा 399 आहे. पण हा मला खूप स्वस्त म्हणजे अगदी 150 रुपीजला मिळाला आणि पॅकेजिंग ओपन होती म्हणून मला काय पसंत पडलं नाही. तर बाकीचं सगळं काम आवरून झालं आहे. हे गेले कामावर आणि मी आता सगळं झालंय. बसले कशी जस्ट आले मोरीतून, म्हणजे नाही का कपडे वगैरे सगळं धुवून. आणि मला हे मेकअप म्हणजे नाही का साडी घालून दाखवायची होती. साडी तर तुम्ही काल पाहिली, पण मला हा ब्लाऊज दाखवायचा होता. आणि हा ब्लाऊज मस्त असा आला आहे. आणि मी हेअर असे ठेवले, काय बांधले नाही. इकडे बघा हे अशा प्रकारे आहे. इथे लेयर्स आहेत, म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात त्याला माहित नाही मला. आणि हे बॅक असं हे लावायचं आहे, म्हणजे असं बांधायचं. आणि खूप फुल बॅक आहे आणि ते स्लीवलेस आहे. खूप सुंदर इथे एम्ब्रॉयडरी काढलेली आहे. खूप सुंदर अशी वाटते, म्हणजे ऑल टोटल ब्लाऊज हा कशावर देखील जाणार. आता या साडीवर बघा किती सुंदर दिसतोय. आणि तुम्ही कोणत्याही साडीवर वेअर करू शकता. पिंकवर तर अजून छान जाणार. आणि ही साडी याच्यावर मॅच होती. आणि याच्यामध्ये ब्लाऊज खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवला होता तो. आणि छान आहे, तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप सुंदर आहे. जर तुम्हाला हा ब्लाऊज आणि साडी आवडली असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर नक्की चेकआउट करायला विसरू नका. चला आता ब्लॉग कंटिन्यू करूयात. तर हा आहे तो मास्क आणि केरेटिनचा मास्क मी मागवला आहे. माझे केस बघा आता सध्या तर खूप हे झाले आहे. माहिती आहे मला केरेटिनचं केमिकलचं प्रोडक्ट असतं म्हणून मागवायचं नाही किंवा मला लावायचं नाही, पण एखाद वेळेस आपण लावू शकतो. तर तुम्ही आधी केस बघा, म्हणजे हा व्हिडिओ मी बघेन आणि तुम्ही देखील बघू शकता. आणि त्यानंतर मी दुसरा म्हणजे नाही का काय चेंजेस झालाय तो व्हिडिओ बघू शकतो. हे अशा प्रकारे माझे नॅचरली हेअर्स आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पाहूयात की कसे बनतात काय ते. इथे तर तुम्हाला दिसत असतील केस हे अशा प्रकारे आहेत. तर हा मास्क आपण यूज करून पाहणार आहोत. चला चला आता ब्लॉग कंटिन्यू करते. आता अजून एक साडी, आता ही साडी घालून पाहणार आहे. या अशा प्रकारे साडी बघा, मला घडी पण घालून आलेलं आहे. आणि ही साडीचा आतमधून पहा तुम्ही, म्हणजे ही साडी वरतून अशी आहे, ही वरतून अशी आहे हा. आणि आतमध्ये अशा प्रकारे आहे. म्हणजे किती मला माहिती आहे ही देखील खूप छान याच्यावर जाणार आहे. आणि ही अशा प्रकारे ही अशा प्रकारे गेली आहे. मस्त अशी साडी ही. आणि ही देखील खूप स्वस्त आहे, महाग वगैरे काहीच नाही. तर ही पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. नक्की घ्या. तर आता ही वेअर करून तुम्हाला दाखवते. चला. आणि ही एक दुसरी साडी आहे जी मी मागवली होती. आणि खूप साऱ्या अशा साड्या मागवल्या ब्लॅकमध्ये, तुम्हाला दिसत असते, कारण काही शूट देखील होते म्हणून. आता ही अशा प्रकारे मी वेअर केली आहे. सिंपल अशी, म्हणजे काहीतरी वेगळं पाहिजे ना म्हणून अशा प्रकारे वेअर केली. हा तसा एक्स्ट्रा भाग म्हणजे नाही का ब्लाऊज काढलाच नाही, जास्त पदर पण काढला नाही. तर हे अशा प्रकारे आहे. खूप मस्त इथे म्हणजे ना हे पिको वगैरे करावे लागेल. आणि छान आहे, मस्त अशी चापून बसते. छान अशी तुम्हाला तर दिसतच असेल फोटोमध्ये. जर तुम्हाला हवे असेल तर चेकआउट करायला विसरू नका. आणि चला आता मी चहा वगैरे बनवून घेते, बाकीचं सगळं आवरते आणि नंतर परत तुम्हाला भेटते. त्यानंतर काही रील्स शूट केल्या, रिव्ह्यूज शूट केले. त्यानंतर मग मी चहा वगैरे करण्यासाठी निघाले. तर तुम्हाला म्हणजे पसारा दिसत असेल माझ्या इथे. आणि काय माहिती इथं ना मी भांडे घासून ठेवले होते असेच. आणि मुलांचं माहिती आहे ना तुम्हाला, मध्ये मध्ये हे म्हटलं चल भांडे वगैरे लावून घेते आणि चहा बनवते. आज काय बनवणार आहे, कारण जेवण खूप सारं आहे. आता ही कोथिंबीर मी सुखायला ठेवली आहे, म्हणजे याची पावडर बनवून म्हणजे एरवी देखील आपण यूज करू शकतो अशा प्रकारे. आणि आता इथे ना मी सगळं म्हणजे भांडी लावून घेते पटपट. आता ही सर्व कामावरून मी चहा बनवायला घेते, गुळाचा चहा. खूप जण म्हणतात की गूळ टाकल्यास चहा फुटतो, पण माझं रेसिपी पाहून तुम्ही बनवू शकता, खूप छान बनतो. आता दूध मस्तपैकी गरम झालं आहे. आता मी ना हे थोडंसं खाली झालंय ते भरून ठेवते. ऑलरेडी मी भाजून वगैरे ठेवलं होतं. आता ना चहा वगैरे करते मुलांसाठी आणि मग बाकीचं आवरून घेते. तर हे कसं खूप छान आहे थंडीमध्ये खास करून.
घे चल. हे बघ चहा बनवलाय. हे कसं म्हणजे ना असं खाल्लं ना खूप मस्त आहे हेल्दी. मी तर ना एवढी खाते ना सारखीच. मला तर खूप सवय लागली अशी. चलो अभी गुल का चाय बनाते हैं. गुल झडी गुल का चाय. पाणी पण घेते. मम्मा नीट तुझा नीट 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 मस्त पैकी थोडंसं खळखळ पाण्याखाली. हे बघा ही आधीची कोथिंबीर ही सुकली फार मस्त. तर ती बाकी आहे. थोडी थोडी करून कोथिंबीर सुकून घेते. यामध्ये काय हे केक बनवलेले त्याचे काल काल बनवले. तर काय करते बघा तुम्ही. मी चहा कशी करते दुधाचा ह्याचा गुळाचा चहा. नाही नाही गुळाचा नाही बनवत. गुळाचा नाही खायचा. छोट्या पातेला ठेवलं ना उता खूप लवकर जाते म्हणजे खावरती येते. आता हे छान बॉईल झालं ना त्यानंतर थंड झाल्यावर किंवा स्लो करूनच मी हे टाकते गुळ. आणि कॉफीमध्ये देखील तसंच गुळ कॉफी आणि दूध मिक्स करून मस्त घेते. त्यानंतर मग वरतून गुळ टाकते. मग फाटत नाही वगैरे काही नाही. म्हणजे माझ्यासोबत अजूनपर्यंत नाही झालं. आणि तुम्हाला एक रिव्ह्यू द्यायचा. रिव्ह्यू तर म्हणजे आता जस्ट काल आलं होतं मी तुम्हाला दाखवले नेटफ्लिक्सचं. आणि मी काल एक रात्री आल्यावर घेतली होती एक गोळी. आणि आज सकाळी. याचं मेन महत्व म्हणजे काय माहितीये का याच्यानं पटकन म्हणजे असं ढेकर खूप आले मला म्हणजे एक सोबतच. आणि हे मला असं वाटतं कारण लवकर मला ढेकर वगैरे येत नाही. आणि असंच काहीतरी माझ्यासोबत घडते का काय माहिती. मला असं वाटते की कदाचित हे ना पुन्हा डायजेस्ट होत असेल त्यामुळे. आणि बघू आता तुमच्यासोबत आधी ते बघा किती चाडचूड झाले मी. तर ते आता हा व्हिडिओ आणि बघू नंतर एक व्हिडिओ मी शेअर करेल. काल देखील तुम्हाला सांगितलं होतं आज देखील. तर मी तुमच्यासोबत रोज शेअर करणार आहे. त्याच्यासोबत आपल्याला हेल्दी डाएट देखील पाहिजे. त्यानंतर आपल्याला खाणं पिणं देखील तसंच पाहिजे जे नॉर्मली खातात. जंक फूड वगैरे बंद. थोडीशी एक्सरसाइज म्हणजे 10-10 मिनिटाची 10-10 करा किंवा नाही का 10 वेळा तुम्ही करू शकता एक स्टेप. त्यानंतर मग किंवा 20ची जशी तुम्हाला वाटते. पण आपण नाही करत त्यापेक्षा ना केलेली बरी म्हणून थोडं 10-10 पासून स्टार्ट करा. म्हणजे कसं की आपण पुढे पुढे वाढवत राहतो. गेला माझा चहा खाली. आता हे छानपैकी उकळून देते. चहा आता मी गॅस घासला. तर 10-10 असे वाढवत राहिले ना तर आपले एक्सरसाइजला कंटाळा पण येत ना आपल्याला. आणि मस्त अशी एक्सरसाइज होतात. आणि त्यानंतरच म्हणजे हेल्दी खायचं. आता मुलांचा खूप मस्ती चालू आहे बाहेर. खूप आवाज येत असेल. दिवसभर घरात कोंडलेली मुलं नंतर दुपारी संध्याकाळी बाहेर निघतात ना धमाल करतात. आता हा चहा शिकलाय ना मी तर सहसा खूप वेळ चहा शिकवते. आणि त्यानंतर मी पावडर टाकते. आता 1 महिन्याचं मी चॅलेंज 1 वर्षाचं मी चॅलेंज घेतलंय. काय माहिती माझ्याकडे होईल की नाही. तर एवढी तर गुळ संपलाय. माझी सवय का मोडत नाही. मी 3 वेळा चहा घेते माहिती का. दुपारी आम्ही कॉफी घेतली गुळाची. पूर्ण खराब झाली. पूर्ण मेल्ट झाले कारण पावडर आहे ती पटकन होते. चहा मी थोडं थोडंच देते. आणि मुलं कसे चहाचे खूप हे करतात. आणि पार्लेचे बिस्किट म्हटल्यावर ते नाही खाणार. आताच क्लीन केलं होतं म्हणून असं पुसून. तुमच्यासोबत देखील असं झालं असेल ना की लक्ष देऊन सुद्धा चहा किंवा दूध उता जातं ते. जर तुम्हाला असं खरं आयुष्य नो फिल्टर डेली ब्लॉग आवडत असतील तर मला माझ्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या ब्लॉगमध्ये हेअर पॅक हॉनेस्ट रिव्ह्यू देता येतोय. तर चहा वगैरे तर होतच चाललाय आता. म्हणजे या मुलांना चहा वगैरे देऊन इथे आम्ही दोघं चहा पीत बसलो. विष्णूचे फ्रेंड तो फ्रेंड्स घेऊन तिकडे खेळत बसला आहे. त्याला आवाज दिला पण तो काय आला नाही. म्हणून म्हटलं चल तुला देते. त्यानंतर तो येईनच म्हणून त्याचा चहा तिथेच ठेवून आली.
तर सिंपल आणि बेस्ट असा मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न करते. काय माहिती काय चुकी होते, की ब्लॉग बिलकुल बघत नाहीत. बघतात तरी थोडंफार, तर ते व्ह्यूज लाईक्स देखील नाही आहेत. मी म्हणजे ट्राय एवढा करते, की म्हणजे ना रात्रीचं दिवस, दिवसाची रात्र झोप नाही होत किंवा थकल्यासारखं होतं माझ्यासोबत. पण मग तरीही मला असं वाटतं, की मला तुमच्यासोबत खूप काही शेअर करायचं आहे. मी खूप प्रयत्न करते, खूप म्हणजे खूप प्रयत्न करते, की प्लीज एक तरी व्हिडिओ व्हायरल होऊ दे. कारण मी असं नाही, की मला पैसे मिळतील किंवा काय, पण माझं हे मला आवड आहे आणि मी ट्राय करते, तुमच्यासोबत शेअर करते आणि कोणत्यातरी एकाला तरी माझी हेल्प व्हावी. म्हणजे ना मी जे करते ते असं त्यांना हेल्प व्हावी, असं माझा प्रयत्न असतो, की मी म्हणत नाही, की मी खरंच बेस्ट आहे किंवा चांगले आहे, असं काहीच नाही. कारण मला असं वाटतं, की सगळ्यांनीच पुढं जावं, सगळ्यांनीच मस्तपैकी स्वतःचं लाईफ एन्जॉय करावं आणि छान-छान गोष्टी त्यांच्या आयुष्यात देखील व्हावं. कारण आता आपण 2026 मध्ये आलो आहोत. बघता-बघता किती म्हणजे नाही का इयर्स झाले आणि किती आपलं पूर्ण दिवस लोटले जातात. पण आपण हेच म्हणतो, की नवीन वर्ष आलं, की पहिल्या वर्षालाच आपण हे बनवूयात, हे करूयात. आपण किती सारे म्हणजे नाही का अ, हे करून ठेवतो, की मला असं करायचंय, मला जिमला जायचंय, मला एक्सरसाइज करायची, मला माझ्याकडे लक्ष द्यायचं, स्वतःकडे लक्ष द्यायचं. असं कधी किती वेळा म्हणतो. पण बरोबर जानेवारीचा 15 दिवस, 15 दिवसच्या आतच आपण 8 दिवसाच्या आत, 8 दिवस 15 दिवसाच्या आत आपण आपलं सगळं सोडून परत त्याच रुटीनमध्ये घुसतो, माहिती पडत नाही. त्यानंतर मग मी डाळ-भात बनवला. तर डाळीला फोडणी दिली आणि कशी दिली, गरम पाणी ठेवलं एका पातेल्यामध्ये आणि ती डाळ धुवून ठेवली होती. लसूण, जिरा, राई जिरा, कढीपत्ता, कोथिंबीरची मस्त फोडणी दिली आणि मस्त अशी डाळ डायरेक्टली टाकली कुकरमध्ये. 2-3 शिट्ट्या दिल्यात आणि कुकर थंड झाल्यावर त्यानंतर मग मी त्यामध्येच भात टाकला धुवून. तर अशा प्रकारेच माझा सिंपल आणि बेस्ट असा डेली ब्लॉग होता. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही देखील अशा कोणत्या-कोणत्या गोष्टी करतात जे फक्त गृहिणीलाच माहिती असतं आणि ते गुपितच असतं. कारण ते कदाचित शेअर देखील जास्त करत नाहीत. कारण समजा आता लहान मुलं व्हेजिटेबल खात नसतील, तर त्याचा जुगाड काय करायचा? किंवा शिळं कोण खातच नसेल, त्याचा जुगाड काय करायचं? असं फक्त गृहिणींना माहिती असतं, असंच मला वाटतं. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू.